आणि ती बैठक आपल्याला लवकर त्या ठिकाणी घेता आली नाही. 5 दिवसापूर्वी आचारसंहिता संपली आणि आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये खरं तर मी मंत्री म्हणून पहिल्यांदा जिल्ह्याची बैठक घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर तालुक्याची बैठक त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. पण जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत, 6 मतदारसंघ आहेत. 6 मतदारसंघापैकी आजची ही पहिलीच बैठक आहे. आणि म्हणून मी परवा मंत्रिमंडळाच्या राज्यस्तरीय खरीप हंगामात पूर्व बैठक त्या ठिकाणी झाली. राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सगळे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सगळे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. एकंदरीत राज्याचा आढावा आम्ही त्या ठिकाणी घेतला. किती पाऊस झाला, बियाण्याची काय परिस्थिती, खताची काय परिस्थिती, पोखरा संदर्भामध्ये तो आढावा त्या ठिकाणी आम्ही घेतला. अनेक योजनेचा आढावा आम्ही त्या ठिकाणी घेऊन काही सूचना विभागीय कमिशनर, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी या सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी आम्ही सूचना दिल्या. आज सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये प्रेझेंटेशन मी बघितल्यानंतर ते काय रेग्युलर प्रेझेंटेशन तुम्ही म्हणल्यासारखंच आहे, ते काही वेगळं नाही. पण मी कडक सूचना तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी देतो. मी जास्त खोलावर जाणार नाही. फक्त शेतकऱ्यांना जे काही मदत आपल्याला करता येईल, खताच्या बाबतीमध्ये असेल, बियाण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मी लेखी त्या ठिकाणी दिली होती. म्हणजे गावनीय कृषी नियोजन आराखडा त्या ठिकाणी तुम्ही तयार करायला मी सांगितला होता. सर्व कृषी केंद्रावर कृषी सहाय्यकाची नेमणूक या ठिकाणी केली पाहिजे. प्रत्येक गावात सोयाबीन बियाण्याची पेरणीपूर्व उगवणी क्षमता चाचणी प्रात्यक्षिक घेणं हे सुद्धा तुम्ही केले. पण आणखी त्या ठिकाणी आपल्याला जोमाने त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे. सोयाबीन पेरणीबाबत BBM तंत्रज्ञानाचा अवलंबन करण्याबाबत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं पाहिजे. बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्याबाबत सुद्धा आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं पाहिजे. खरंच आता शंख, गोगलगाई आणि पैसा म्हणजे अणु प्रतिबंधक या नियंत्रणासाठी प्रत्येकाशी म्हणजे त्याचं प्रात्यक्षिक करण्याचं आयोजन सुद्धा आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. पीक संरक्षण, औषधावरील खर्च कमी करण्यासाठी जे काही उपाययोजना आपल्याला करायच्या त्या सुद्धा करण्यासाठी आपण त्या ठिकाणी दक्ष राहिलं पाहिजे. गोगलगाय व्यवस्थापन, सोयाबीनवरील पिवळा मॅचिंग, तूर पिकावरील मर रोग व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे. ऊस पिकाचं पाचट जे असतं त्याचं सुद्धा व्यवस्थापन करण्याची उपाययोजना आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि उदगीर तालुक्यात पेरणी सदृश्य पाऊस झालाय का याची सुद्धा सगळी माहिती आपण व्यवस्थितरित्या प्राप्त करून सगळीकडे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली पाहिजे. काही शेतकऱ्यांना खतासाठी किंवा व्यापाऱ्यांना खत विक्रीसाठी कुठल्या अडचणी आहेत का याची सुद्धा एक दखल त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि मी सुद्धा जर काही तुमच्या अडचणी असतील तर ते सुद्धा सोडवण्याचे काम मी त्या ठिकाणी करेन. जिल्ह्यात कुठे बियाण्याचा साठेबाजी होते का याचं सुद्धा बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. ऑइललाईनची मागणीचे बियाणे शासकीय नियमानुसार देण्यात येतील का हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. शेतकऱ्यांना सोयाबीन किंवा इतर पिकासाठी कृषी विभागाच्या वतीनं आताच आपल्या माऊलीने सांगितलं की त्या ठिकाणी गावोगावी जाऊन त्याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्याचा आढावा सुद्धा त्या ठिकाणी झाला पाहिजे. शेतकऱ्यांना DAP खताव्यतिरिक्त इतर खता संदर्भामध्ये माहिती देण्यात आली का त्याचं सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. बोगस बियाण्यासाठी शासन स्तरावर कुठल्या उपाययोजना केल्या याची सुद्धा माहिती शेतकऱ्यांना आपण वेळोवेळी त्या ठिकाणी दिली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. अशा अनेक गोष्टी आहेत की तालुक्यात किती कृषी केंद्रावर कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात आले त्याची सुद्धा माहिती मला आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे. तालुक्यात खत व बियाण्याचा मोठा साठा उपलब्ध आहे का याची सुद्धा माहिती आपण जाहीररित्या आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे. खरंच आता मी पीक विम्याच्या अधिकाऱ्यांना इथं बोलवणार आहे. पीक विम्याच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षी मला खूप त्रास झाला. माझ्या सर्व महसूलच्या अधिकाऱ्यांनी आणेवारी व्यवस्थित करून दिले असताना सुद्धा, शासनाने वेळोवेळी सूचना दिल्या असताना सुद्धा
पीक विमा कंपनीने त्याच्यामध्ये चाल ढकल करून शेतकऱ्याची त्या ठिकाणी त्यांनी पिळवणूक केलेली आहे. त्या बाबतीत सुद्धा मला तुम्ही आता इथं मी बोलल्यानंतर मला त्या ठिकाणी आढावा आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता सुद्धा खरीप पीक विमा योजना 2024 फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणीचं जे काय आहे ते आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्या शेतकऱ्याला वेळीच आपण त्याला त्या ठिकाणी सूचना दिल्या पाहिजे. आणि जे काही खरीप पीक विमा 2024 फॉर्म भरताना CSC केंद्र चालकाकडून घेणारे आगाऊ रक्कम ते बाबतीमध्ये काय भांडवली आहेत का ते सुद्धा त्या ठिकाणी आपण तपासलं पाहिजे. शेतकरी सन्मान निधी योजना उदगीर आणि जळकोट तालुक्यातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे आणि काही तांत्रिक अडचणीमुळे किती शेतकरी लाभापासून वंचित आहेत याची सुद्धा आकडेवारी मला या ठिकाणी आपण दिली पाहिजे. खरंच आता काही व्यापारी सुद्धा इथं आलेच. व्यापारी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आलेल्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं आपण मार्गदर्शन करून योग्य रीतीचं जे खत असेल बियाणे असेल ते देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं अशी सुद्धा सूचना विनंती मी या ठिकाणी तुम्हाला करतो. आणि जाधव साहेब जे भरारी पत्रक असतील किंवा तुमचे मंडळ अधिकारी असतील हे जे कोणी अधिकारी असतील ते अधिकाऱ्यांनी आता सातत्यानं प्रॅक्टिकली शेतीवरच त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आता मी सुद्धा इथंच आहे. 3 दिवस मंत्रालयात कॅबिनेट पुरतं जाईल आणि इथंच 4 दिवस मी त्या ठिकाणी असेल. आणि जे काही तुम्हाला विभागीय कमिशनरकडे असेल कलेक्टरकडे असेल किंवा तुमच्या कृषी कमिशनरकडे असेल किंवा गव्हर्नमेंट लेवलला तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणी त्या ठिकाणी मला सांगा. ते सुद्धा सोडवण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. आपले 2-3 प्रश्न त्या ठिकाणी मला तुम्ही सांगितलात की गोपीनाथ मुंडे जी योजना आहे अपघात योजना अगोदर त्याला 3 महिन्याची आठ त्या ठिकाणी होती कालावधी होता. की आता 1 महिना झाला आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा मी कृषी मंत्र्याला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला एका कुटुंबाचा शेतकरी मारला तर त्याला 1 महिन्याचा प्रस्ताव सादर करायची आठ आहे. तर ते परत एकदा आपण 3 महिन्याची कशा पद्धतीने करता येईल ते सुद्धा बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. जळकोट तालुक्यामध्ये परमिट प्रत शेतकऱ्यांना जे खती बियाणं देत नाही